आज काय अवस्था आहे शेतकऱ्यांची, काय काळ होता शेतकऱ्याचा, पण काय काळ आला आता 40 वर्षानंतर। आता सरकार मायबापाकडे विनंती आहे माझी, एकतर कशाला भाव नहीं, मैं उगाता हूं कपास तो सारी दुनिया कपड़े पहनती है, लेकिन एक कफन के लिए मेरी लाश क्यों तड़पती है। कफन घ्यायला सुद्धा काही शेतकऱ्याकडे पैसा नाही, आत्महत्या कराव्या लागतायत शेतकऱ्याला, हे फॅक्ट आहे। महाराष्ट्रातल्या सरकारनं बाकी पंचवार्षिक योजनेमध्ये सगळ्या गोष्टीवरचं लक्ष कमी करून एक तरी पंचवार्षिक योजना फक्त शेतकऱ्यासाठी राबवावी, तर ते सरकार फक्त सरकार येईपर्यंत लबाड्या, सरकार येईपर्यंत आश्वासनं। आता एवढी गरज आहे शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव, आता राहिलेच काय, पण प्रति हेक्टरी किमान 50,000 रुपये तरी शेतकऱ्याला मिळाले तर शेतकरी जगेल, त्याला भाकरीचे 2 घास गोड लागतील। त्याच्या प्रत्येक गाण्यात, त्याच्या प्रत्येक स्वरामध्ये सुद्धा तो हेच आळवतो शेतकरी। आम्ही कष्टाळू शेतकरी, काळी आई आमची पंढरी, हे साऱ्या दुनियेची दौलत न्यारीन, जोडी बैलाची खिल्लारी, जोडी बैलाची खिल्लारी। एवढं कष्ट करणारा, जगाला देणारा, शिक्षक गुरुजी एक गोष्ट सांगू, आपण शिक्षक आहोत, नोकर आहोत, ऐका, जर महिनाभर शाळा बंद करून आपण जर मोर्चा काढला ना, आपण तिकडच बसलो जाऊन, एवढं काही बिघडणार नाही। जर डॉक्टरांना वाटलं की हे आमच्यावर अन्याय होत आहेत, रात्रंदिवस आम्ही देवासारखं काम करून सुद्धा हे लोक छळतायत, सरकार छळतंय, डॉक्टरांनी जर 15 दिवस दवाखाने बंद केले तर फार थोडाफार त्रास होईल लोकांना। काही लोक न मरणारे, आता न मरणारे म्हणूच नाही आपण, पण त्रास होईल लोकांना थोडा, पण काही बिघडणार नाही। इंजिनियरनी संप केला तर काही बिघडणार नाही, पण माझ्या शेतकऱ्यांनी जर 4 महिने 6 महिने संप केला आणि शेतात जायचंच नाही ठरवलं, तर मला वाटतं या जगाचं लय बिघडून बसेल। ज्याच्याशिवाय जग जगू शकत नाही त्या शेतकऱ्यासाठी सरकार मायबापाला माझी विनंती आहे। हो, अनेक मोर्चे, अनेक या महाराष्ट्रामध्ये आंदोलनं, सगळ्याला फेस करताय आपण, सगळ्याकडे आपलं लक्ष आहे, पण ज्या वर्गानं, ज्या शेतकऱ्यानं, ज्या कष्टकऱ्यानं, मजुरानं तुमचं सरकार बनवलंय, आणि ज्या लाडक्या बहिणी माझ्या शेतकऱ्याच्या, त्या लाडक्या बहिणीनं सरकार बनवलंय, लाडक्या बहिणीची पगार बंद करू नका, ती जास्तीत जास्त शेतकऱ्याच्याच घरामध्ये जाते, आणि शेतीतल्या मालाला हमी भाव देऊन आता यावर्षी आत्ताच्या आत्ता गरज आहे, दिवाळीपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हेक्टरी उग 40-50 हजार रुपये तरी पडावेत, एवढी विनंती या कीर्तनाच्या, या आजच्या सीता आईच्या कार्यक्रमामधून करतो। माय बापू, एकदा आई गेली, लक्ष्मण महाराज 2 मिनिट घेतोच माऊली, माझा मूळ विषय तर तोच आहे, पण तो गेल्या वर्षी झाला असेल म्हणून मी, हे वर्ष श्राद्ध आहे म्हणून मी काही जास्त बोललो नाही। भगवान बाबांची आई गेली, मोठमोठे संत आले महाराष्ट्रातले, आईला बसवलं होतं, सगळ्यांनी श्रद्धांजली म्हणून फुलाचा वर्षाव केला, आई त्या फुलामध्ये इथपर्यंत बुजलेल्या, आणि तेवढ्यामध्ये बैलगाडीनं प्रवास करणारे श्रीसंत वामन भाऊ त्या भागातून उशिरा आले, आता उचलायचे एवढ्यात आले, आणि आल्याबरोबर कधीच न रडणारा महात्मा वामन भाऊ म्हणजे वैराग्य मूर्ती संत, कधीच डोळ्यात पाणी न आणणारा तो महात्मा ढसाढसा रडला आणि आपलं डोकं टेकवलं भगवान बाबाच्या आईच्या पोटावर। काही संतांनी विचारलं, भाऊ उशिरा आलात ते आलात, तर पुन्हा रडायलात, कधीच रडलेलं पाहिलं नाही, आणि रडायलात ते रडायला तर डोकं टेकवलंय पायावर नाही, भगवान बाबाच्या आईच्या उदरावर, पोटावर, कुशीत, काय कारण? भाऊनी सांगितलं, अरे या मराठवाड्याचं भलं करणारा, डोंगरदऱ्यातल्या लोकांना घराघरापर्यंत जाऊन जमीन विका पण शिक्षण शिका, आणि गळ्यात तुळशीच्या माळी घाला म्हणून 57 वर्ष संघर्ष करणारा महात्मा ज्या आईच्या पोटामध्ये वाढला, तिच्या पायापेक्षा मला असं वाटतंय, ज्या आईच्या पोटातून अशी लेकरं या जगाला मिळतात, त्या आईची कुस किती पवित्र असते, म्हणून त्या आईच्या त्या
कुशीवर मी माझं मस्तक ठेवलं आणि तिला प्रणाम केला. मायबाप हो, भारत सरकारनं आत्ता भारत सरकारनं हो 2 वर्षापूर्वी ज्या डॉक्टर तात्याराव लहाने साहेबांना एक फार मोठा पद्मश्री नावाचा पुरस्कार दिला. डोळ्याचे डॉक्टर इथंच ड्युटी करत होते अंबाजोगाई घाट नांदूर या भागात, आणि त्यावेळी त्यांच्या पोटात दुखायला लागलं होतं. ही गोष्ट 35 वर्षापूर्वी. 10-12 वर्षे सर्व्हिस झालेली. डॉक्टर अचानक चक्कर येऊन पडले. उचललं, अंबाजोगाईला नेलं, तिथं इलाज होत नाही. मुंबईला नेलं आणि तिथल्या डॉक्टरने सांगितलं दोन्हीही किडन्या गेल्यात. कोण किडनी देईल आणि एवढा चांगला डॉक्टर कोण वाचविल? आई सांगायलो, माय सांगायलो, माय कशी असते. जगाच्या संस्काराची नांदी जिच्या हातामध्ये आहे ती आई आहे. उचललं, नेलं, म्हणले फार महत्वाचे डॉक्टर आहेत, हे फार हुशार आहेत, यांना जगले पाहिजे. ते डॉक्टर कलकत्त्यावरून एक डॉक्टर बोलवले आणि सांगितलं जर किडनी कुणी देणार असेल तर. तेव्हा कुणी किडनी देत नव्हतं, विकत मिळत नव्हती. गावाकडून सगळे माणसं गेले. माईचं काळीज बघा, माईचं अंतकरण बघा. सगळे गेल्यानंतर रक्ताच्या चाचण्या घेतल्या, कुणाचीच किडनी जुळत नव्हती, फक्त आईचं रक्त जुळलं. आणि आईला विचारलं तुम्ही किडनी देणार का? ती म्हणली माझं लेकरू जगाला दृष्टी देतंय, जगाच्या डोळ्याचे ऑपरेशन करतंय, माय एक किडनी दिली तर काय होती. आईला एका क्वाटवर पलंगावर झोपवलं तिथं, आणि त्यांना इकडून दोघाचे ऑपरेशन सोबतच करायचे. डॉक्टराची टीम आली. त्या आईनं विचारलं बापा हे दवाखाना लय मोठा आहे र, आणि कोण डॉक्टर आहे र मोठा, आणि माझ्या लेकराला कोण वाचविणार आहे? तर ते म्हणले यायले डॉक्टर. ते मोठे डॉक्टर आले की मला त्याला भेटवा बरं. आले डॉक्टर लक्ष्मण महाराज. त्या आल्याबरोबर त्यांनी सांगितलं की आई तुम्हाला भेटायचं म्हणतायत. ते म्हणले मीच मोठा डॉक्टर आहे आई, तुमच्या पोराचं ऑपरेशन मी करणार आहे, तुमचं ऑपरेशन मी करणार आहे. ती म्हणली बाप्पा 2 लेकरं आहेत माय, तसा 3रा तू पोरगाच आहेस माझा. माझं एक ऐक ह्या आईचं, शेवटची एक इच्छा आहे माझी. बोला की आई काय इच्छा आहे? काही नाही बाबा, आता माझं ऑपरेशन करून किडनी काय ती काढणार आहेस आणि माझ्या पोराला बसविणार आहेस की. हां आता बघ म्हातारपणानं जर किडनी खराब निघाली तर दुसरी बी किडनी काढ, मला जाग्यावर मरू दे, पण माझं पोरग वाचलं पाहिजे. तुझ्या मी पाया पडते. ह्याला आई म्हणतात, ह्याला आई म्हणतात. वाचलं पाहिजे. ह्या सगळ्या 4ही लेकरांना मला तर वाटतंय लक्ष्मण महाराज तुम्हाला सुद्धा काही वेळेला ह्या सीता वहिनीनं संस्कार दिले. धन्य आहात तुम्ही, तुमचं कुळ धन्य आहे. जेव्हा जाईल तेव्हा शांतच होती ती. मी जेव्हा जाईल तेव्हा शांत, काही मनात असलं तर मनातच जिरविलं. संस्कार दिले लेकरांना, संस्कार दिले. माय आहे ती. हे तिचे मला वाटतंय कोणीतरी म्हटलंय आनंद महाराज. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना, अमृताहुनी गोड पाजलास पाना. तुझ्या या उपकाराची हो, तुझ्या या उपकाराची मला जाणीव झालीच नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार. शाळेतून घरी येताना उशीर मजला होई, गल्लो गल्ली पाहत फिरे तू ग आई. तुझ्या या प्रेमाची हो, तुझ्या या प्रेमाची सर कुणाला येणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही.
आईचे उपकार कोणाच्यानं फिटले नाहीत, कुणी फेडू शकत नाही. त्या आईसाठी श्राद्ध करणे म्हणजे तिची कृतज्ञता व्यक्त करणे. आणि आज या परिवारानं ती कृतज्ञता व्यक्त केली आहे. आठवून बघत जा कधीतरी आपली आई काय काय केलं त्या माऊलीनं आपल्यासाठी. अरे अरे मी सांगत असतो, महाराज माझी आई असं पोट धरायची. लक्ष्मण महाराजाला माहीत आहे कॅन्सर झाला होता, असं पोट धरायची आणि पोट धरून खारी आमची जवळ आहे, खारीचं रान, आणि ती रात्री 2ला लाईट यायची पाण्याची. माईच्यान कुठला देव आणि कशाचा देव. त्या दिवशीपासून मी देवाला मानितच नाही, फक्त माझी आईतच मला सगळं दिसतंय. बाप खरं आहे का खोटं? असं पोट धरायची, ते पोटात असं ते ऑपरेशन झालेलं, हां, आणि कॅन्सर पोटामध्ये, आणि पोट धरून 2 वाजता गड्यासोबत बॅटरी धरून दांडावर उभारायची तिथल्या जवळच्या शेताला. कोण जाईल म्हणायची. आणि ते झालं की मी म्हणायचं काय करावं बाई, राजस्थानला गेलाव काय करावं. काय करतोस बाबा आता, काय करतोस आता, कशाला खर्च करतोस आता, किती खर्च करतोस. हो जाऊ दे आता, एक दिवस मरायचंच आहे. अरे एवढं कॅन्सर होऊन सुद्धा जर जी रात्री 2 वाजता मला मोठं करण्यासाठी, माझा संसार मोठा करण्यासाठी दांडावर जाऊन उभारते, असं जगामध्ये दुसरा कुठला देव दिसत नाही. म्हणूनच कुणीतरी ते म्हटलंय वाटते ना, धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. भगवंत नटलाय आईच्याच रूपानं प्रेम देण्यासाठी या जगातल्या प्रत्येक लेकराला. आणि त्या मायमाऊलीनं आईशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. प्रेम दिलं, संस्कार दिले. या परिवारानं सुद्धा तिची कृतज्ञता म्हणून सगळ्या पाहुण्या रावळ्याला आमंत्रण देऊन 15 दिवस, कारण मनुष्य गेल्यानंतर सुद्धा त्याचं नाव दरवर्षी निघावं. आणि लक्ष्मण महाराज म्हणले दरवर्षी छोटा मोठा कार्यक्रम तुमच्यासारखा तुम्ही तुमच्या आईसाठी करता, तर माझं पोरगही म्हणाले, माझे पोरं दोन्ही म्हणालेत की आमच्या आईसाठी दरवर्षी छोटा मोठा कार्यक्रम करायचा आहेच, तिला विसरायचं नाही. आणि हे न विसरणं, शेवटचं एक वाक्य बोलतो कैलाश महाराज, शेवटचं हे प्रत्येकानं लक्षात ठेवावं. मनुष्यानं जीवनामध्ये 2 गोष्टी विसरूनच जाव्यात, तो माणूस, आणि 2 गोष्टी कधीच विसरू नयेत, तोच खरा माणूस. 2 गोष्टी विसरूच नयेत, एक त्या परमात्म्याचं नाम विसरूच नये. आणि ज्यानं ज्यानं मायबापापासून संतांपर्यंत ज्यानं ज्यानं आपल्याला इतकाही उपकार केलाय आपल्यावर, तो कधीच विसरू नये. बस तो माणूस, त्याला परमार्थ करायची गरज नाही. एवढं वाक्य घरात मोठ्या अक्षरात लिहून ठेवा. ज्यांचे ज्यांचे उपकार आहेत ते कधीच विसरायचे नाहीत. आणि 2 गोष्टी कधीच लक्षात ठेवायच्या नाहीत. झाला प्रेतरूप तुम्ही सुद्धा म्हणू शकता. कोणत्या 2 गोष्टी? नंबर 1, ज्याच्या ज्याच्यावर आपल्याकडून आपल्या हातानं इतका बी आपण उपकार केलाय तो कधीच लक्षात ठेवायचा नाही. आणि ज्यानं ज्यानं आपल्यावर अपकार केलाय तो बी कधीच लक्षात ठेवायचा नाही. बस परमार्थ झाला, भजन झालं, सगळंच झालं, त्याचं जीवन सफल झालं. आणि मरणा हे आधी राहिलो, मरुनीन झाला प्रेतरूप शरीराचा भाव त्याच्याच जीवनामध्ये होऊ शकतो. ज्ञानेश्वर तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी गेलेत, माझे जे उरले ते पाईक पण पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मत्स्यमा करणे संती नवे अंगभूती नवे. हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी. तुका म्हणे